हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. रविवारपासून हा जो महा एपिसोड सुरू झालाय ना, तो दर दिवशी काहीतरी नवीन ट्विस्ट घेऊन येतोय, जे पाहायला खूपच मजा येते. आणि आजच्या एपिसोडमध्ये तर सगळ्यात मोठा खुलासा झालाय. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकार म्हणजे मनस्विनीनेच सखीचे वडील राघव कामतचा खून केला होता. पण त्यांचा मृत्यू कसा झाला होता त्याचा खुलासा आज झालाय. एकीकडे सरकारने एक गोष्ट सांगितली तर तेजस्विनीने सगळं सत्य सखीला सांगितलं की जेव्हा आम्ही माथेरानला फिरायला गेलो होतो तेव्हा या मनस्विनीने डोंगराच्या कडेवरून राघव कामतला जोरात धक्का दिला होता आणि राघव कामत हा दरीत कोसळला आणि त्याचा जीव गेला. म्हणजे एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. आणि सरकार सगळ्याच्या सगळा डाव खऱ्या तेजस्विनीवर आणि कान्हावर उलटू पाहतीये. तिने सगळे पुरावे सुद्धा गायब केले आहेत. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मनस्विनी म्हणजे सरकार ही तेजस्विनीला म्हणते, तू सखीच्या बारशात सुद्धा आली होती का? तर तेजस्विनी चिडून म्हणते, मनस्विनी माझा अंत पाहू नकोस. या दोघींमध्ये बाचाबाची सुरू होते तर कान्हा म्हणतो, थांबा, मी या सरकारचं सत्य समोर आणतो. सखीची खरी आई कोण आहे हे मी आत्ता सिद्ध करतो. असं म्हणून कान्हा हा सरकारला विचारतो, सरकार तुम्ही आत्ताच सखीच्या बारशाचा विषय काढला, मग मला एक गोष्ट सांगा, सखीचं जे सखी नाव आहे हे कुणी ठेवलंय? हे तुम्ही ठेवलंय की राघव कामतने ठेवलंय? हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तसा तर हा प्रश्न खूप सोपा आहे की तुमच्या मुलीचं नाव कोणी ठेवलं? तुम्ही ठेवलं, तुमच्या नवऱ्याने ठेवलं किंवा इतर कोणी ठेवलं? आणि कितीही वर्ष झालेली असली किंवा कामाचा कितीही लोड असला तरी माणूस ही गोष्ट विसरत नाही. त्यामुळे सरकारला हे सुद्धा कारण देता येणार नाही की त्याला खूप वर्ष झाली आहेत, मी विसरलीये. आणि सगळेजण सरकारकडे आश्चर्यजनक नजरेने पाहत असतात की बोला सरकार, सखीचं हे नाव कोणी ठेवलंय? पण दाभाडे मावशी एक चूक करते. दाभाडे मावशी चक्क स्माईल करू लागते, मंद मंद हसू लागते. आणि कान्हा सरकारकडे प्रश्नवाचक नजरेने पाहत असतो. बोला सरकार, द्या उत्तर. कान्हाला आठवतं की त्याने सरकारच्या केबिनमध्ये त्याला हा प्रश्न विचारला होता की सरकार सांगा, सखीचं नाव सखी कुणी ठेवलंय? आणि तेव्हा सरकारने खोटं सांगितलं होतं. खोटं म्हणजे सरकारला हे माहीतच नाहीये. त्यामुळे सरकारने सांगितलं होतं की हे नाव राघवने ठेवलंय. आणि कान्हाने आता तोच डाव रचलेला असतो सखीसमोर. खऱ्या सरकारचं सत्य आणण्यासाठी त्याने हाच डाव टाकलेला असतो. आणि सखीसुद्धा सरकारकडे आश्चर्याने पाहते की माझ्या आईला तर माहीतच आहे की माझं नाव हे दाभाडे मावशीने ठेवलंय. पण सरकारला हे माहीत नसतं. त्यामुळे सरकार चांगलीच घाबरते. सरकार आजूबाजूला सगळीकडे पाहत असते. काय करू काय करू, कोणाचं नाव सांगू, हा प्रश्न सरकारला पडतो. आणि तेवढ्यात सरकारची नजर दाभाडे मावशीवर जाते. दाभाडे मावशी मंद मंद हसत असते, स्माईल करत असते. आणि सरकार विचार करते, ही दाभाडे का हसतीये? मला आता तुक्का मारावाच लागेल, लागला तर लागला. असा विचार करून सरकार लगेच उत्तर देते, हे नाव दाभाडेने सुचवलं होतं. हे ऐकून खरी तेजस्विनी, कान्हा, सखी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आणि मग दाभाडे मावशीची स्माईल दाभाडे मावशी गायबच करून टाकते. म्हणजे तिने खूप मोठा मूर्खपणा केलेला असतो. आणि सरकार लगेच सखीजवळ येते आणि म्हणते, सखी बाळा, हा काय प्रश्न आहे? तू माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि तुझं नाव कोणी ठेवलं हे मला माहीत नसेल का? आणि यावरूनच हे सिद्ध होतं की मीच तुझी खरी आई तेजस्विनी आहे. आणि तुझं नाव दाभाडे मावशीने सुचवलं होतं. मला आणि राघवला ते खूप आवडलं म्हणून आम्ही तुझं हेच नाव ठेवलं. कान्हाचा विश्वासच बसत नाही की सरकारला हे कसं कळलं. कान्हा चिडून म्हणतो, सरकार तुम्ही खोटं बोलताय. जेव्हा मी तुम्हाला तुमच्या केबिनमध्ये हा प्रश्न विचारला होता ना की सखीचं हे नाव कुणी ठेवलंय, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की राघव कामतने. मग आत्ता तुम्ही खोटं का बोलताय? खरं खरं सांगा. तर सरकार म्हणते, कान्हा तू का खोटं बोलतोय? कोणतं केबिन, कोणता प्रश्न, असं तर काही घडलंच नव्हतं. तू मला काही विचारलं नाही, मी तुला काही सांगितलं नाही. कान्हाला खूप राग येतो की ही बाई किती खोटं बोलतीये. आणि सखीला काहीच समजत नाही. सखी म्हणते, कान्हा हे सगळं काय सुरू आहे? मला तर काही कळतच नाहीये. माझी खरी आई कोण आहे?
तू ज्यांना आणलंय ती माझी खरी आई आहे का सरकार माझी खरी आई आहे? तूच मला आता सगळं सत्य सांग. आणि कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला या सरकार विरुद्ध सगळे पुरावे सापडले आहेत. ही सरकार म्हणजे मनस्विनी आहे आणि तुमची खरी आई ही आहे तेजस्विनी कामत. पण सखीला अजून काहीच कळत नाही. सरकारला खूप राग येतो. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, तुम्हीच सांगा, मागील 12 वर्षांपासून तुम्ही या मनस्विनीबरोबर सरकारबरोबर राहताय. तुम्हाला तुमच्या आईची माया मिळाली का? आईचं प्रेम मिळालं का? तुम्ही आईच्या प्रेमासाठी तरसलात, पण या सरकारने कधी मायेने तुमच्या डोक्यावरून हात नाही फिरवला, कधी प्रेमाने तुमच्या गालावर हात नाही ठेवला. ज्या बाईला प्रेम म्हणजे काय हे माहीत नाहीये, या बाईमध्ये प्रेमाचा लवलेश तरी आहे का? आणि सखीला सुद्धा हे पटतं आणि सरकार आपला वेगळा इमोशनल ड्रामा सुरू करते आणि म्हणते, प्रेम प्रेम प्रेम, काय हे प्रेम? माणूस म्हणजे काय मीठ किंवा साखर आहे का? कितीही वर्ष ठेवला तरी तशीच चव. माणूस असतो तो, माणूस बदलू शकतो, त्याच्या भावना बदलू शकतात, त्याचे प्रेफरन्स बदलू शकतात, त्याचं आयुष्य बदलू शकतं. सखी बाळा, मीच तुझी खरी आई आहे आणि आज सुद्धा मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करते जेवढं प्रेम मी तुझ्यावर आधी करायचे जेव्हा राघव जिवंत होता. पण तूच मला सांग, माझा नवरा, माझा राघव मला सोडून गेला. इतकं मोठं एम्पायर, एवढा मोठा बिझनेस, जर मी तशीच मूळमूळ वागले असते ना, तर लोकांनी माझे लचके तोडले असते. हे सगळं एम्पायर माझ्याकडून हिसकावून घेतलं असतं. माझ्या संपूर्ण कुटुंबाला, तुला मला रस्त्यावर आणलं असतं. पण मला हे होऊ द्यायचं नव्हतं. मला राघवने तयार केलेलं हे साम्राज्य अजून मोठं करायचं होतं. मला माझ्या मुलीला मोठं करायचं होतं, तिला सांभाळायचं होतं, माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं होतं. म्हणून मी माझा स्वभाव बदलला. जगासमोर मी कठोर वागले, पण याचा अर्थ असा होत नाही की माझं माझ्या मुलीवर प्रेम नाहीये, माझं माझ्या कुटुंबावर प्रेम नाहीये. आज सुद्धा मी माझ्या मनातून तुझ्यावर खूप प्रेम करते सखी बाळा. माझ्यासाठी तू सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. असं म्हणून सरकार ही सखीला इमोशनल करण्याचा प्रयत्न करते आणि सगळेजण सरकारची ही ॲक्टिंग पाहतच राहतात. कान्हाला खूप राग येतो. सखीला कळतच नाही की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. तेजस्विनी चिडून म्हणते, सखी बाळा, या मनस्विनीवर विश्वास ठेवू नको, ती तुला फसवतीये. आणि मनस्विनी, तुझी लायकी आहे का राघवचं नाव घ्यायची? त्याच राघवचा खून केलाय तू. सखी बाळा, मी खरं बोलतीये, याच मनस्विनीने तुझ्या बाबांचा, राघव कामतचा खून केलाय. हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला या सगळ्यांना जबर धक्का बसतो आणि सरकार तोंडालाच हात लावते. सरकारला समजतं की आता या तेजस्विनीने खूप मोठा खुलासा केलाय आणि हे सगळं प्रकरण माझ्या अंगावर उलटू शकतं. आणि सरकार चक्क ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते, ताई, हे काय बोलतेस तू? मी माझ्या राघवचा खून केला, ज्या राघववर मी जीवापाड प्रेम केलं, जो राघव या जगात नाहीये. फक्त मी माझ्या मुलीसाठी जगतीये, नाहीतर मी सुद्धा त्या क्षणी मरून गेले असते. सखी बाळा, ही तुझी मावशी आहे ना मनस्विनी, खोटं बोलतीये. मी राघवचा खून नाही केलाय. आपण जेव्हा माथेरानला गेलो होतो ना, तेव्हा एका डोंगराच्या कडावरून तुझ्या बाबांचा पाय घसरला, ते खोल दरीत पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. सरकार हे सगळं खोटं सांगते. तर तेजस्विनी म्हणते, नाही सखी बाळा, ही मनस्विनी खोटं बोलतीये. तुझ्या बाबांचा डोंगराच्या कपारेवरून पाय नाही घसरला. तर जेव्हा आपण माथेरानला फिरायला गेलो होतो, ही मनस्विनी सुद्धा आपल्या मागे मागे तेथे आली. तिने योग्य संधी साधली आणि जेव्हा तुझे बाबा हे डोंगराच्या कडेवर उभे होते, तेव्हा या मनस्विनीने पाठीमागून येऊन त्यांना जोरात ढकलून दिलं. ते दरीत पडले आणि त्यांचा जीव गेला. सगळ्यांना जबर धक्का बसतो. आणि फ्रेंड्स, हाच या मालिकेतला सगळ्यात मोठा खुलासा आहे. आजपर्यंत आपल्याला ही गोष्ट माहीत होती की राघव कामतचा मृत्यू झालाय, राघव कामत या जगात नाहीये. पण राघव कामत यांचा मृत्यू कसा झाला हे आपल्याला माहीत नव्हतं. आणि आता तेजस्विनीने हा खुलासा केलाय की राघव कामत एका दरीत पडून मृत्युमुखी पडले होते आणि सरकारने त्यांना या दरीत ढकललं होतं. पण राघव कामत हे कदाचित जिवंत सुद्धा असू शकतात. त्यांचा या दरीत पडून मृत्यू झालाय असं सगळ्यांना वाटतंय, पण त्यांची डेड बॉडी कधीच सापडली नव्हती. आणि कदाचित इतक्या वर्षानंतर या सरकारचं खरं सत्य समोर आणण्यासाठी राघव कामत सुद्धा परत येऊ शकतात असंच वाटतंय.
आणि मनस्विनी म्हणते, नाही सखी बाळा, ही तेजस्विनी खोटं बोलतीये, असं काहीच घडलेलं नाहीये. तुझा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, तर तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जा. तेथे सगळे रेकॉर्ड्स आहेत. या रेकॉर्ड्समध्ये राघवचा मृत्यू कसा झाला हे सगळं तुला सापडेल आणि मग तुझा माझ्यावर विश्वास बसेल. ही माझी बहिणी ना खोटं बोलतीये, मी तुझी खरी आई आहे, मी खरी तेजस्विनी आहे, असं म्हणून सरकार ही रडण्याचं नाटक करत असते. सखीला हे कळायला पाहिजे की ज्या बाईने आजपर्यंत कधी डोळ्यात अश्रू नाही आणला, कधी सखीला बाळा नाही म्हणाली, तिला आता सखीबद्दल प्रेमाचा चांगलाच पाझर फुटलाय. पण सरकारने ठरवलेलं असतं की मागील 12-14 वर्षांपासून तिने जो डाव आखून ठेवलाय, तो डाव एवढ्या लवकर हातून सोडायचा नाही आणि ती जीवाच्या आकांताने स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरी तेजस्विनी, सखीची खरी आई सुद्धा रडत असते आणि म्हणते, सखी बाळा, मी तुझी खरी आई आहे, मी आहे राघव कामतची बायको, तुझी खरी आई, मी तुला जन्म दिलाय. या मनस्विनीवर विश्वास ठेवू नको. तिने मला 12 वर्ष त्या काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं. तुझ्या खऱ्या वडिलांना, राघव कामतला डोंगरामध्ये दरीमध्ये ढकलून दिलं, त्यांचा जीव घेतला. तू माझ्यावर विश्वास ठेव, तिच्या बोलण्यामध्ये येऊ नको. ती मगरीचे अश्रू ढाळतीये, ती खोटं बोलतीये. तर मनस्विनी चिडून म्हणते, सखी ही खोटं बोलतीये, तू तिच्यावर विश्वास ठेवू नको, माझ्यावर विश्वास ठेव. आणि मी तुझ्यावर प्रेम नाही केलं, तुला माया नाही दाखवली, याचं एकच कारण आहे, ते म्हणजे मला जगासाठी कठोर व्हावं लागलं. मला तुझी काळजी होती, तुझ्या भविष्याची काळजी होती, माझ्या कुटुंबाची काळजी होती, म्हणून मी जगासमोर कठोर वागले. परंतु माझ्या मनात तुझ्याबद्दल तेवढंच प्रेम आहे जेवढं 12 वर्षांपूर्वी होतं आणि मी तुझी तीच आई तेजस्विनी आहे. तू या माझ्या खोट्या ताईवर विश्वास ठेवू नको. सखी खूप कन्फ्यूज होते, रडू लागते आणि म्हणते, मला काहीच कळत नाहीये, कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. कान्हा म्हणतो, पण मला माहिती आहे ना कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. बेबी सरकार ही सरकार खोटी आहे आणि ती मनस्विनी आहे आणि मी ज्यांना आणलंय ना त्या तुमच्या खऱ्या आई आहेत. तेजस्विनी, याबद्दलचे सगळे पुरावे सुद्धा माझ्याजवळ आहेत. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कान्हा सांगतो, सरकारच्या रूममध्ये जो आरसा आहे ना, त्यात एक सेन्सर आहे. त्या सेन्सरवर क्लिक केल्यावर त्यांची जी सिटिंग आहे ती ओपन होते आणि या सिटिंगमध्ये त्यांच्या विरुद्धचे सगळे पुरावे आहेत. त्यामध्ये एक रिव्हॉल्वर आहे, एक पिस्तूल आहे, एक चाकू आहे, त्यांनी कोणास तरी खून केला असेल आणि हे सगळे पुरावे मी स्वतः पाहिलेत. हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार म्हणते, नाही नाही, असं काहीच नाहीये. तर कान्हा म्हणतो, असं काही नाहीये ना, तर ठीक आहे, मी बेबी सरकारांना आत्ताच्या आत्ता तेथे घेऊन जातो आणि त्यांना सगळे पुरावे दाखवतो. असं म्हणून कान्हा हा सखीला घेऊन सरकारच्या रूममध्ये निघून जातो आणि सरकार मात्र तिच्या सिंहासनावर येऊन बसते. सरकारमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. सरकारला असं वाटत असतं की कान्हा हा सखीला आपल्या रूममध्ये पुरावे दाखवायला घेऊन गेलाय, पण त्यांना काहीच सापडणार नाही. म्हणजे सरकारने आधीच काहीतरी करून ठेवलंय. कदाचित सरकारला समजलं असेल की कान्हाला हे सगळं कळलंय, त्यामुळे सरकारने आधीच हे पुरावे गायब करून ठेवलेत असंच वाटतंय. कारण सरकारच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो आणि बिचारी तेजस्विनी तेथे उभी असते, स्वतःचं सत्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. पण सरकारसमोर स्वतःचं सत्य सिद्ध करणं हे काही सोपं नाहीये, हे तिला सुद्धा कळून चुकलेलं असतं. आणि इकडे कान्हा हा सखीला घेऊन सरकारच्या रूममध्ये येतो, सरकारच्या आरशासमोर घेऊन येतो आणि सखीला सांगतो, बेबी सरकार, या आरशामध्ये एक सेन्सर आहे, तो सेन्सर क्लिक केल्यावर ही सिटिंग उघडते आणि त्यामध्ये सरकार विरुद्धचे सगळे पुरावे. सखीला आश्चर्य वाटतं आणि सखी या आरशाजवळ येते आणि तेथे सेन्सरवर क्लिक करून पाहते, परंतु काहीच होत नाही, सिटिंग ओपन होत नाही. कान्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, दुसरीकडे बोट ठेवा. सखी दुसरीकडे बोट ठेवते, पण हे सेन्सर काही ॲक्टिवेट होत नाही आणि सिटिंग उघडतच नाही. सखी आणि कान्हाला आश्चर्य वाटतं. सखी विचारते, कान्हा हे काय होतंय? सखी अनेक ठिकाणी बोट ठेवून पाहते, परंतु हे सेन्सर कामच करत नाही, ते ब्लिंकच होत नाही. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही मागे व्हा. आणि कान्हा या आरशावर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करतो, परंतु हे सेन्सर काही ॲक्टिवेटच होत नाही आणि सिटिंग ओपनच होत नाही. कान्हाला जबर धक्काच बसतो. असं कसं होऊ शकतं?
कान्हा सांगतो, बेबी सरकार मी खरं बोलतोय. मी जेव्हा रूममध्ये आलो होतो ना 2च दिवसांपूर्वी, तेव्हा या आरशामध्ये एक सेन्सर होतं. ते क्लिक केलं की लगेच ते ॲक्टिवेट व्हायचं आणि मग ही सिटिंग उघडायची. याच्यामध्येच सरकारविरुद्ध सगळे पुरावे होते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता हे का होत नाहीये मलाच कळत नाहीये. सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की कान्हा तर नेहमी खरं बोलतो, मग हे सेन्सर ॲक्टिवेट का होत नाहीये आणि ही सिटिंग का ओपन होत नाहीये. तिला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो. आणि इकडे बाहेर सगळ्यांना टेन्शन असतं की कान्हा आणि सखीला पुरावे सापडले असतील की नाही. आणि तेवढ्यात सरकारला सगळ्या गोष्टी आठवतात. सरकार ही इतकी रिलॅक्स का आहे याचं उत्तर आपल्याला भेटतं. कारण सरकारला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की 1 दिवसापूर्वी जेव्हा सरकारने विचार केला होता की माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे तर माझ्याच रूममध्ये आहेत, पण ते चेक करायला पाहिजेत. आणि सरकार तिचं जे सेन्सर असतं त्या आरशावर लावलेलं ते प्रेस करते. मग तिचं सिटिंग उघडतं. यामध्ये कान्हाला जी डायरी सापडली होती, ज्यात कान्हाने वाचलं होतं की मला माझ्या मोठ्या बहिणीकडून जीवाचा धोका आहे. ही डायरी तेथे जागेवर ठेवलेली असते. पण कान्हाने एक खूप मोठा मूर्खपणा केलेला असतो. सरकारपासून ही डायरी लपवण्यासाठी कान्हाने जेव्हा ही डायरी पीठाच्या डब्यात ठेवली होती, तर कान्हाने हे पीठ साफच केलेलं नसतं आणि डायरी तशीच परत आणून ठेवलेली असते. सरकार या सिटिंगमधून ही डायरी उचलते आणि या डायरीतून चांगलं चमचाभर पीठ खाली पडतं आणि हे पीठ पाहून सरकारच्या दिमागी बत्ती जलते. सरकारला समजतं नक्कीच कुणीतरी आलं होतं आणि कुणीतरी ही डायरी घेतलीये, ही डायरी वाचलीये आणि हा कुणीतरी म्हणजे नक्कीच कान्हा हे सरकारला समजतं. कारण जेव्हा कान्हाने ही डायरी चोरली होती, कान्हा रूमच्या बाहेर पळाला होता, तेव्हा सरकारने त्याला किचनमध्ये पकडलं होतं आणि कान्हा हा किचनमध्ये उभा होता. हे सगळं सरकारला आठवतं आणि सरकारच्या लक्षात येतं की माझ्या रूममधून डायरी चोरणारा दुसरा तिसरा कुणी नसून नक्कीच कान्हा आहे. सरकारला हे सुद्धा समजतं की कान्हाच माझ्या भूतकाळामध्ये डोकावू पाहतोय. कान्हाला ही डायरी सापडली याचा अर्थ कान्हाला माझं सगळं सत्य समजलंय. मनस्विनी तेजस्विनी माझी बहीण तेजस्विनी आहे, आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत, हे सगळं कान्हाला समजलंय. हे सरकारच्या लक्षात येतं. पीपल्स ट्रस्ट बँकेचा तो पिऊन होता, त्याने मला कॉल करून सांगितलं होतं की तुमच्या भूतकाळात कोणते डोकावू पाहतोय. याचा अर्थ तो कान्हाच होता. कान्हानेच ती फाईल बाहेर काढली आहे. सरकार खूप चिडते आणि म्हणते, कान्हा तू मला डबल क्रॉस करतोय, पण मी सुद्धा तुला सोडणार नाहीये. पण तुला जरी माझा भूतकाळ समजला असला ना तरी मला काहीच फरक पडत नाही, कारण मी सरकार आहे सरकार. तू माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे सखीसमोर मांडण्याचा प्रयत्न करशील, पण तोपर्यंत हे सगळे पुरावे गायब झालेले असतील. आणि मग सरकारने लगेचच आपल्या एका माणसाला कॉल केलेला असतो आणि त्या माणसाला सांगून हे सेन्सर बंद केलेलं असतं. त्याचबरोबर या सिटिंगमध्ये जे सगळे पुरावे असतात ते सुद्धा गायब केलेले असतात. त्यामुळे सरकार एवढी रिलॅक्स असते. आणि इकडे सखी कान्हाला विचारते, कान्हा तू तर म्हणत होता की 2 दिवसांपूर्वीच तू हे सेन्सर पाहिलं, सिटिंगमधून सगळे पुरावे पाहिले, कुठे सगळे पुरावे. कान्हा म्हणतो, थांबा तुम्ही बेबी सरकार, हे सेन्सर तर बंद पडलंय, पण या सिटिंगमध्ये सगळे पुरावे असतील. आणि कान्हा एक मोठा स्क्रू ड्रायव्हर घेऊन येतो. तो या सिटिंगमध्ये खुपसतो आणि हे सिटिंग उघडतो. आणि हे सिटिंग उघडताच कान्हा आणि सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण या सिटिंगमध्ये काहीच नसतं, ते पूर्ण खाली असतं. ना डायरी, ना रिव्हॉल्वर, ना चाकू, ना इतर कोणते पुरावे, सगळंच्या सगळं खाली असतं, जसं आपल्या कान्हाचं डोकं खाली आहे. आणि कान्हाला खूप वाईट वाटतं. सखी त्याला विचारते, काय झालं कान्हा, कोठे आहेत पुरावे? तू तर म्हणत होता यामध्ये सगळे पुरावे आहेत. पण कान्हाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. इकडे हॉलमध्ये सगळेजण सखी आणि कान्हाची वाट पाहत असतात. सरकार खूप दुःखी असल्याचं नाटक करत असते, पण मनातून मात्र ती खुश असते. या दोघांना काहीच भेटणार नाहीये, आता येतील तोंड लटकून. तेव्हा खरी तेजस्विनी म्हणते, आत्तापर्यंत कान्हा आणि सखीला तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे भेटले असतील मनस्विनी, आणि मग त्यांचा विश्वास पटेल की मी खरी तेजस्विनी आहे, मी सखीची खरी आई आहे, तू मनस्विनी आहे, तू खून केलाय आणि आता तुझा खेळ संपलाय. मनस्विनीला खूप राग येतो आणि तेवढ्यात सखी आणि कान्हा खाली येतात. तेव्हा तेजस्विनी आणि मनस्विनी त्यांना विचारतात, सापडले का पुरावे? तर सखी सांगते, नाही, काहीच पुरावे सापडले नाहीये, पुरावे तेथे नाहीये. आणि सरकारला तर खूप आनंद होतो.
सरकार लगेच म्हणते, सापडतील कसे, काही पुरावेच नाहीये. हा कान्हा आहे ना एक नंबरचा खोटारडा आहे. सखी मी तुला सांगते, या कान्हाला तुझी संपत्ती हवी आहे. तुझी सगळी संपत्ती मिळवण्यासाठी त्याने माझ्या या नालायक बहिणीबरोबर संगनमताने हे सगळं घडून आणलंय. तो माझ्यावर खोटे आरोप करतोय. मी तुझी खरी आई आहे तेजस्विनी कामत, आणि हा कान्हा खोटारडा आहे. ही माझी बहीण मनस्विनी खोटारडी आहे, आणि ते हे दोघे मिळून तुला त्यांच्या प्लॅनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय. यांच्याकडे बोलायला काय? यांच्याकडे बोलायला काहीच नाहीये. फक्त एकच बोलत असतात की आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये, आणि जर ही सरकार तुमची खरी आई असेल तर इतक्या वर्ष तिने तुमच्यावर प्रेम नाही का केलं? तिने तुम्हाला आईची माया का नाही दिली? अरे काय प्रेम, काय आईची माया? मला आईची माया देण्यापेक्षा माझ्या कुटुंबाचा सांभाळ करणं जास्त महत्त्वाचं होतं. माझ्या राघवने हे जे एम्पायर बनवलं होतं ते एम्पायर सांभाळणं महत्त्वाचं होतं. माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करणं महत्त्वाचं होतं. माझ्या मनातून माझ्या बाळाविषयी प्रेम आहेच, आणि ते तिला जाणवतंच. सरकार सखीला म्हणते, सखी मला मान्य आहे, तू सुद्धा मागील 12 वर्षांपासून माझ्यामध्ये ती जुनी आई शोधतीये. तुला हे सुद्धा आठवत असेल की मी काय केलं होतं. तू माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवून आणलं आणि मी ते फाडून टाकलं, कारण तेव्हा मला कामाचं खूप टेन्शन होतं. पण त्यानंतर मी तेच ग्रीटिंग कार्ड तुझ्यासाठी पुन्हा जोडलं की नाही, आणि आपल्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा एक केल्या होत्या की नाही? सखीला आठवतं की हो, सरकारने ते ग्रीटिंग कार्ड पुन्हा एकदा जोडून दिलं होतं. सरकार चांगलीच खुश होते. तेजस्विनी मात्र दुःखी होते. तेजस्विनी सखीजवळ येते आणि म्हणते, सखी बाळा, तुला आहे ना ही मनस्विनी तिच्या शब्दात अडकवतीये. ती खूप हुशार आहे, खूप धूर्त आहे, तुला फसवतीये पुन्हा एकदा शब्दांमध्ये. पण तू तिच्या या गोडगोड बोलण्याला, या मगरीच्या अश्रूंना फसू नकोस. असं म्हणून तेजस्विनी सखीजवळ येते. सखीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, आणि तेजस्विनीचा स्पर्श होताच सखीला आठवतं की 12 वर्षांपूर्वी जेव्हा तिची खरी आई तेजस्विनी तिच्याबरोबर होती, तेव्हा ती सखीच्या डोक्यावर असंच प्रेमाने हात फिरवायची, तिच्यावर माया करायची, आणि आपल्या आईचा तोच प्रेमळ, तोच चांगला स्पर्श सखीला जाणवतो. साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा जेव्हा तेजस्विनी सरकारच्या तावडीतून सुटून सखी सदन चाळीत आली होती, आणि तेव्हा तेजस्विनीने सखीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला होता, तेव्हा सुद्धा हा स्पर्श, हाच मायेचा स्पर्श सखीला जाणवला होता. आणि आत्ता सुद्धा तोच स्पर्श सखीला जाणवतो, आणि सखी म्हणते, हा तर तोच हात आहे, तोच मायेचा स्पर्श आहे जो माझ्या आईचा होता. मागील 12 वर्षांपासून मी या स्पर्शासाठी, या प्रेमासाठी तर तरसले होते. हीच माझी आई आहे. हे ऐकून तेजस्विनी सुद्धा ढसाढसा रडू लागते. तर सरकारला मात्र जबर धक्का बसतो. सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, आई, तूच माझी खरी आई आहेस. हा तोच हात आहे, हा तोच स्पर्श आहे, तोच प्रेमाचा स्पर्श, तोच मायेचा स्पर्श. सरकारला समजतं की आता माझं काही खरं नाही, आणि सरकार चक्क एक मोठा चाकू हातात घेते. तेजस्विनी जवळ येते आणि सखीच्या हातातून तिचा हात सोडवते. कान्हा आणि सखी खूप घाबरतात. सगळ्यांना असं वाटतं की सरकार आता चक्क तेजस्विनीवर जीवघेणा हल्ला करणार आहे. पण सरकार तेजस्विनीला म्हणते, ताई, अजून किती त्रास देणार आहेस तू मला? माझ्या लेकराला माझ्यापासून दूर करायला आली आहेस का? मला खोटं ठरवायला आली आहेस तू? पण मी हे होऊ देणार नाही. तू माझ्या राघवला तर माझ्यापासून दूर केलं, पण मी आता माझ्या सखीला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. तेजस्विनी खूप घाबरते. सरकार चक्क तिचा हात पकडते. सगळ्यांना असं वाटतं की सरकार आता तेजस्विनीच्या हाताचीच नस कापते की काय. कान्हा आणि सखी खूप घाबरतात. दाभडे मावशी, किरण, जान्हवी सगळ्यांनाच भीती वाटत असते, आणि सरकार एक वार करते, पण तेजस्विनीच्या हातावर नाही, तर चक्क स्वतःच्या हातावर, आणि स्वतःच्या हाताचीच नस कापून घेते. तिच्या हातातून रक्त वाहू लागतं. कान्हा, सखी, तेजस्विनी, घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो की सरकारने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आहे. कोणाचाच विश्वास बसत नाही की सरकार या पातळीला सुद्धा जाऊ शकते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिका पाहायला आजकाल खूपच मजा येते. मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण उद्याचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी खूप कन्फ्यूज असेल आणि म्हणेल की मला कळतच नाहीये माझी खरी आई कोण आहे, मला काहीच कळत नाहीये. आणि सरकारला हेच कन्फ्युजन क्रिएट करायचं असेल, आणि तेव्हा कान्हा हा सरकारजवळ येईल आणि म्हणेल,
तुम्ही सखीला कन्फ्यूज केलं आहे, पण जास्त खुश होऊ नका, कारण लवकरच मी हे कन्फ्युजन दूर करणार आहे आणि तुम्हाला रस्त्यावर भीक मागायला लावणार आहे. त्यामुळे रस्त्यावर एक जागा शोधून ठेवा. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसणार. सरकार कान्हावर खूप चिडेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.